आपली गोष्ट चालू होती. वाढलं ताट वाढलं, जेवण करून राहिले तेवढ्यामध्ये नारायण 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 नारद मुनी टपकले. तर ते गेल्यानंतर मनुष्य सहजच म्हणतो या जेवण करायले, म्हणतो ना. तुमच्याकडे आहे का नाही? आहे का? नाही आहे का? आहे ना. या जेवण करायले. आता नारद मुनी म्हणतात तुम्ही जेवण करत आहे ना, जेव्हा माझं तर तसंच पोट मग कमीत कमी नाही जेवण करत तुम्ही 10 लाडू तरी घ्या. लाडू नारदाच्या हाती दिला नाही का. लाडू नारदाच्या हाती जसही दिला, नारदानं तो खाल्ला. खाल्ल्यानंतर तो असा लागला नाचायला का सोडून द्या. का तो प्रसाद होता भगवंताच्या तटातला. तो प्रसाद यानं खाल्ल्यावर लागला, बिलकुल नाचायलाच लागला. आणि नाचता 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 जायला लागला दुसऱ्या लोकांमध्ये. देव इंद्रादी देव भेटले आणि त्याच्यापासून गेले तरी त्यालाही विचारलं नाही काही. अरे नारद मुनी आपल्या जवळून गेले पण काहीच नाही, कशाच्या मस्तीत गेले काही पता नाही. डायरेक्ट गेले कुठं? कैलासामध्ये. कैलासामध्ये गेल्यानंतर शिवजी सोबत नाचून राहिले. शिवजी बसून हे आपलं डान्स करून राहिले. नारायण नारायण. बापा असं तरी पहिल्यांदा पुंडर नाचणं हे का नारदा? मग तरी ऐकायचं पता नाही आपल्याच्या. मग नारदाला थोड्या नावा दिला जाऊ काय? अरे नारदा का नाही म्हणे, मी वैकुंठात गेलो, भगवंताने मला लाडू दिला. तो लाडू खाल्ल्यामुळं मी एवढं काही आनंदात एवढं भारावून गेलो, मला भारच माहित नाही. तुम्ही आवाज दिला तर मला देणं म्हणे. कोण म्हणतंय? शिवजी म्हणतात मी खाल्ला म्हणे सर्व. हाताले असेल म्हणे काही. हाताने बघितलं तर एवढू साक्षीता होता. तो शिवजीने खाल्ला. जसा शिवजीने खाल्ल्याबरोबर शिव तांडव चालू झाला. शिव तांडव चालू झाला. तेवढ्यात पार्वती माता आली. पार्वती माता म्हणताय हा इथं आज कशाचा तुम्हाला एवढे तांडव करताय तुम्ही? तर म्हणे नाही, नारदानं प्रसाद आणला होता. नारदानं प्रसाद. पण नारदानं प्रसाद आणला होता तो तुम्ही खाल्ला, मला का नाही दिला? लागलं याच्यामध्ये, मला का नाही दिला? अरे जो काही येत आहे त्याच्यावर माझा अधिकार असतोय अर्धा. मी अर्धांगिनी आहे तुमची. रुष्ट झाली आणि मग विष्णूजीचं तप करायला गेली. जोपर्यंत मला प्रसाद देत नाहीत विष्णूजी तोपर्यंत मी वापस येत नाही. गेली आणि मातेनं चांगलं तप केलं. भगवंतानं मग प्रसाद दिला. तो प्रसाद तो एकटीने नाही खाल्ला, तो काला रूपानं आपल्या याच्यामध्ये वाटला आणि सर्व नाचायला लागले विठाला विठाला विठाला. त्याचं नाव काला आहे. हा एक काला नाही का, जो स्वतःसाठी करून घेत असेल खात असेल म्हणून आपण काला वाटू एकमेका नाही का. आपण वाटतो ना काला वाटतो ना आपण एकट्यानं कधी खाऊ नये. पार्वती मातेने सर्वांना तुम्हाला दिला, सर्व नाचायला लागले, तो काला झाला. सर्व एकट्यानं खाल्ला तो पोटोबा झाला नाही का. असं आहे. म्हणून हे एवढं करत असताना आपण काल्याच्या रूपानं भगवंताचं नाही का, आपण भगवंताचं काय करतो? काला म्हटलं काले याच्यात बंद नाही, ओबडधोबड चालत नाही, सरळ रस्त्यानं या. आणि भगवंताचं चरित्र, कारण भगवंताचं चरित्रच म्हणजे काला. चरित्र ते